वाचाल तर वाचाल हे 3 शब्दांचे हे जे वाक्य आहे ते आयुष्यामध्ये खरंच खूप प्रभावशाली आहे. पण कधी कधी काय होतं की आपण आजकालचं जो फास्ट युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, या मोबाईलमध्ये अगदी गुगलवर टाकलं की लगेच आपल्याला इत्थंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे आपण का वाचावं? कधी कधी अशीही लोक आहेत की त्यांना खरंच वाचायला आवडतं पण त्यांना सवड नसते. अशा आवड असलेल्या पण सवड नसलेल्या वाचकांसाठी मी घेऊन आलेली आहे पुस्तकाचं सारांश कथन. नमस्कार, मी शीतल विस्पुते. मी सुरू केलेल्या ह्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज जे पुस्तक मी सांगणार आहे ते आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बेस्ट सेलर जेम्स क्लिअर लिखित ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं पुस्तक. याचा मराठीत अनुवाद केलेला आहे सुदर्शन आठवले सरांनी. अत्यंत सुवाच्य, सुंदर आणि सुस्पष्ट शब्दांमध्ये इतकं सुंदर लेखन केलेलं आहे सरांनी की अगदी मराठी वाचकालाही जेम्स क्लिअर ह्या सरांच्या भावना स्पष्टपणे आपल्याला समजू शकतात. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने 4 नियम दिलेले आहेत. आजचा पहिला नियम आपण करणार आहोत की सवयीमध्ये स्पष्टता आणा. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की सवय म्हणजे काय. जेसन ह्या म्हणतात की सवय म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्नांची अत्यंत खात्रीलायक आणि विश्वासपूर्ण उत्तर म्हणजे सवय. माणसाचा मेंदू हा अत्यंत प्रभावशाली असतो. तो सतत काहीतरी शिकत असतो आणि तो त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये त्या शिकलेल्या गोष्टींना साचवून किंवा साठवून ठेवत असतो. त्याची भाषा आपल्याला समजत नाही, पण तो जे काही शिकतो त्या शिकण्याचं जे माध्यम असतं ते म्हणजे आपल्या सवयी. आपले व्यक्तिमत्व, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, आपलं दैनंदिन, आपले प्रयत्न, त्याचा परिणाम या सर्वांवरती न कळत, न समजणारा आणि न दिसणारा जी कमांड असते ती म्हणजे आपल्या सवयी. लेखकाने या पुस्तकाचं नाव ॲटॉमिक हॅबिट्स असं इतकं सुंदर नाव ठेवलेलं आहे. ॲटॉमिक हॅबिट्सचा शब्दशः मिनिंग जर आपण घेतला तर त्याला म्हणतो की आण्विक सवय. आता आण्विक म्हणजे काय? लेखकाने लिहिलेलं आहे की एका दुकानामध्ये दुकान मालकाने एक छानशी ऑफर काढली होती त्याच्या ग्राहकांसाठी. काही खरेदी केल्यानंतर गिफ्ट कार्ड्स वाटले जात होते आणि त्या गिफ्ट कार्ड्समध्ये सुद्धा त्यांना काही ऑफर्स ठेवलेल्या होत्या. त्या दुकान मालकाने त्याच्या एका कामगाराला ते गिफ्ट कार्ड्स वापरून झाल्यानंतर, स्वॅप केल्यानंतर कापून फेकून देण्याची काम सांगितले होते. बरीचशी गर्दी वाढली, बरेचसे गिऱ्हाईकांची गर्दी वाढल्याने त्यांच्या रांगा लागू लागल्या आणि हा जो कामगार ज्याला जे काम सांगितलं होतं स्वॅप करून काप करायचं, त्याचा अगदी हातखंडाच त्या कामात पडला होता. त्यामुळे तो स्वॅप केलं कार्ड कापलं की फेकलं, स्वॅप केलं कार्ड कापलं की फेकलं. असं करता करता या गिऱ्हाईकांच्या लाईनीमध्ये एक गिऱ्हाईक असं होतं की त्याच्याकडे ते गिफ्ट कार्ड नव्हतं, त्याचं स्वतःचं क्रेडिट कार्ड होतं. पण हा जो कामगार होता त्याला त्याची इतकी सवय लागलेली होती की त्याने ते क्रेडिट कार्ड न बघता ते गिफ्ट कार्ड समजून त्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. याला म्हणतो सवय. कधी कधी या सवयी आपल्या अगदी निर्हेतुकपणे आपल्याला समजत नाही, ते आपल्याकडून घडत असतात. 1898 मध्ये थॉर्नडाईक ह्या मानसशास्त्रज्ञाने सवयी शिकण्याची प्रक्रिया याच्यावरती एक छान संशोधन केलं होतं. त्यांनी छान पझल बॉक्स बनवला होता आणि मांजर हा प्राणी त्यांनी त्यांच्या प्रयोगासाठी निवडला होता. त्या पझल बॉक्सच्या बाहेर एक दुधाची वाटी किंवा त्यांचे खाद्यपदार्थ ठेवलेले होते आणि या पझल बॉक्सला अत्यंत सोपे 2-3 पद्धती होत्या. त्या पझल बॉक्स सहजपणे उडत असे. पण ही गोष्ट मांजराला माहिती नव्हती. थॉर्नडाईक ह्या मानसशास्त्रज्ञाने एक मांजर तिला त्या पझल बॉक्समध्ये टाकलं. सुरुवातीला तिची पळापळ सुरू झाली. बाहेर निघण्यासाठी ती मार्ग शोधू लागली. मग त्या जाळीला पायाने ओढणे, नाकाने सुंगणे वगैरे तिच्या हालचाली या सर्वांचं टिपण थॉर्नडाईक सर करत होते. मग तिच्या अलगदपणे तिच्या काही हालचालीमधून ते पझल बॉक्स अगदी सहजतेने उघडला आणि तिच्या लक्षात आलं. पुन्हा त्या मांजरीला त्या पझल बॉक्समध्ये टाकण्यात आलं. असं वारंवार केल्यानंतर बऱ्याच मांजरीवरती हा प्रयोग झाला आणि प्रत्येक मांजरीचा पहिला टप्पा, पहिल्यांदा अडकल्याची प्रक्रिया आणि त्याच्यानंतर वारंवार अडकल्यानंतर त्यांना सापडत गेलेले मार्ग, त्यांच्यामध्ये होत गेलेली ती सवय, बाहेर निघण्याचा मार्ग, सापडल्याची ती सवय, यामुळे त्यांचा कालावधी हा बाहेर निघण्याचा कमी होत गेला. प्रत्येक मांजरीची नोंद त्यांनी केलेली. एका मांजरीला 140 सेकंद लागले होते तर त्याच मांजरीला शेवटच्या टप्प्यात फक्त 6.4 सेकंद बाहेर निघण्यासाठी लागले. तर ही जी शिकण्याची प्रक्रिया असते हा आपला मेंदू करत असतो. हे जे सवयीचे चक्र आहे ते 4 पद्धतीमध्ये लेखकाने विभागलेलं आहे. पहिली आहे सूचना, दुसरी आहे इच्छा,
तिसरी आहे प्रतिसाद आणि चौथा आहे परिणाम. आपल्याला वाचक बनायचं असेल किंवा आपल्याला लेखक बनायचं असेल तर 2 पानं लिहून आपण लेखक बनत नाही. वाचक बनायचं असेल तर 2 पुस्तकं वाचून आपण वाचक बनत नाही. त्या गोष्टीची बारकावे शिकून त्याच्यातले बारकावे यांचा तपशील करून त्याची आपल्याला स्वतःमध्ये इतकी सवय लावून घेणे की अगदी नकळतही आपण त्या गोष्टीकडे वळत जातो. आणि ह्या सवयी खरोखर आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या सवयींचं संकलन करूनच यश किंवा अपयश इथपर्यंत आपण पोहोचण्याची खूप अफाट आणि अचाट शक्ती ह्या सवयीमध्ये आहे. लेखकाने या पुस्तकामध्ये बरीचशी उदाहरणं सांगितलेली आहेत, पण त्यातली काही मोजकी आणि प्रभावशाली उदाहरणच मी तुम्हाला सांगणार आहे. इंग्लंडमध्ये सायकल चालवणे हा एक उत्तम दर्जाचा क्रीडा प्रकार समजला जातो किंवा आहे, अजूनही आहे. तर ब्रिटिश सायकलिंग नावाचा एक संघ इंग्लंडमध्ये बनवण्यात आलेला होता. त्या ब्रिटिश सायकलिंगच्या संघाचं कामच ते होतं की अव्वल आणि उत्तम दर्जाचे सायकलपटू सायकलस्वार बनवणे घडवणे, त्या संघाला विजय मिळवून देणे आणि त्या सायकलस्वार घडवण्याचं मूळ काम त्या संघटनेकडे दिलं होतं. 1908 ते 2003 ह्या शतकाच्या इतक्या मोठ्या कालावधीमध्ये एखादं पदक सोडलं तर इतर कोणतीही उल्लेखनीय कामगिरी ह्या संघाने केली नव्हती. अक्षरशः ह्या संघाला हरलेल्या खेळाडूंचा संघ म्हणूनही ओळखलं जात होतं. 2003 मध्ये एक चांगला दिवस ह्या संघासाठी घडला. डेव ब्रेल्सफोर्ड हे व्यक्तिमत्व परफॉर्मन्स डायरेक्टर म्हणून ह्या संघाला मिळालं. आणि टूर दी फ्रान्स ही अत्यंत नामाची किंवा मानाची असलेली स्पर्धा ही जिंकण्याचं स्वप्न हा संघ बऱ्याच वर्षापासून पाहत होता. जेव्हापासून डेव सर ह्या संघाला जॉईन झाले तेव्हा त्या सरांनी सर्वात प्रथम त्या संघाच्या खेळाडूंची त्यांच्या सवयी काय आहेत याचा तपशील घेणं सुरू केलं. स्वतःची त्यांनी टीम बनवली. त्या टीममध्ये त्यांनी सायकलचे सीट, सायकलची चाकं, ते खेळाडू, त्यांचं जेवण, त्यांचा आहार, त्यांचे व्यायाम, त्यांची मेहनत, त्यांचा सराव, त्यांचे कपडे, त्यांची गादी, उशी, या सर्व बारीक सारीक सवयी, त्यांचे जर स्नायू दुखत असतील तर ते कोणत्या प्रकारचं तेल वापरतात, कोणतं तेल वापरून त्यांना किती वेळात फरक पडतो, इत्याभूत माहिती त्यांच्या सवयींचं त्यांनी तपशील लिहिण्याचा सुरू केलं. आणि त्यानंतर 2003 नंतर 2008 मध्ये जी एक ऑलिम्पिक झाली तेव्हा ह्या ब्रिटिश सायकलिंग संघानं 60% पदकं मिळवली. त्यानंतर पुन्हा जेव्हा लंडनला ऑलिम्पिक झाली त्याच्यामध्ये ब्रिले नावाचा ह्याच संघाचा एक खेळाडू टूर दी फ्रान्स जी मानाची स्पर्धा होती त्याच्यामध्ये हा पहिला खेळाडू ठरला, तिथं स्पर्धा तो जिंकला होता. त्याच्यानंतर सलग सुवर्ण पदक मिळवण्याचा सपाटाच ह्या संघाने लावला होता. मग हे कसं शक्य झालं? काही चमत्कार झाला की काही जादूची काडी खेळली गेली? नाही. डेव ब्रेल्सफोर्ड सरांनी जी पद्धत अवलंबली तीच पद्धत आपणही आपल्या जीवनामध्ये अवलंबू शकतो. आपल्या सवयी, त्या सवयी आपण कशा पद्धतीने हाताळतो, जर त्या चुकीच्या असतील तर आपण त्या कशा बंद केल्या पाहिजे, जर त्या सवयी चांगल्या असतील तर त्या जोपासण्याचं काम हे सर्व काम फक्त आपला मेंदू करत असतो. एखादं अव्वल दर्जाचं यश एखाद्या खेळाडूला, एखाद्या वाचकाला किंवा एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तेव्हा त्याच्या सत्कारार्थी वाजणाऱ्या टाळ्या आणि ह्या टाळ्या वाजणारे लोक यांना फक्त त्याचं यश दिसतं, पण यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्या खेळाडूने किंवा त्या व्यक्तीने घेतलेली मेहनत साधारणतः कोणाला दिसत नाही. हा जो कोणी खेळाडू असतो किंवा ही जी कोणी व्यक्ती असते जी यशापर्यंत पोहोचते, जेव्हा ती पोहोचत नसते आणि पोहोचत नसल्यामुळे मला पोहोचायचं आहे की त्याचं ध्येय जे असतं ते ध्येय आणि ध्येयाची प्राप्ती याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजे आपल्या सवयीचीच. जेकब रिस नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्वाचं सुद्धा सुंदर उदाहरण ह्या पुस्तकात दिलेलं आहे. जेकब रिस म्हणतात की जेव्हा तुम्हाला आयुष्यात असं वाटतं की मला जे वाटेल किंवा मला आवडेल अशा गोष्टी घडत नाहीये, तुम्हाला मनाजोगतं किंवा आवडेल असं काही घडत नसताना तुम्ही नाराज न होता सरळ एका पाथरवटकडे जाऊन उभे राहा. आता पाथरवट म्हणजे कोण? पाथरवट म्हणजे अशी व्यक्ती, ते जे काम करतात हे लोक दगडाला छोट्या हातोडीने घाव घालून त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात. आता दगड इतका कठीण असतो, त्याला आकार देणं इतकं सोपं काम नाही. तर जी पाथरवट ही जी लोक आहेत ती अत्यंत सातत्य, संयम आणि शिस्तीत काम करत असतात.
तर जेकब म्हणतात की तुम्ही सरळ त्या पाथरवटकडे जाऊन उभं राहा. तो जेव्हा एखाद्या दगडाला त्याच्या मनाजोगता आकार द्यायचा प्रयत्न करत असतो तेव्हा पहिल्याच गावात कधीही त्याला आकार मिळत नाही. तो 1, 2, 3, 4 कधी 50 पर्यंत घावापर्यंत पोहोचतो तेव्हा कधी त्याला आकार मिळत असतो. कधी कधी 100 घाव घालूनही त्याला मनाजोगता आकार मिळत नसतो. म्हणून तो थांबतो का? नाही. आणि हा 100 नंतर 101वा जेव्हा तो घाव घालतो तेव्हा कदाचित त्याला हवा असणारा आकार त्या दगडाला मिळत असतो. मग ह्या सर्व यशाचं श्रेय त्या 101 असणाऱ्या घावाला द्यायचं का? नाही. 1 ते 100 असणारे पहिले घाव होते म्हणून 101वा घाव ह्या पाथरवटने घातलेला आहे. त्यामुळे 1 ते 100 हे घाव म्हणजे आपले सातत्य, आपली चिकाटी, आपला संयम. फ्रेंच तत्त्वज्ञ डेनिस डिड्रो यांची छोटीशी गोष्ट ह्या पुस्तकात नमूद केलेली आहे. त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य गरिबीत काढलं पण ते बुद्धीने अत्यंत श्रीमंत होते. सायक्लोपीडिया हे जे विश्वकोश असं हे जे पुस्तक आहे हे पुस्तकाचे मूळ आधारस्तंभ ते होते. पण त्यांनी तुमचं पूर्ण आयुष्य हे फक्त आर्थिक गरिबीमध्ये काढलेलं. 1765 हे वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्निंग पॉईंट घेऊन आले. त्या वर्षी डिड्रो यांच्या मुलीचं लग्न जमलेलं पण आपल्याकडे पैसा नाही म्हणून ते चिंताग्रस्त होते. ही गोष्ट रशियनच्या महाराणी यांना माहिती पडली. त्या स्वतः डिड्रो यांच्या फॅन होत्या आणि त्यांचं जे एन्सायक्लोपीडिया हे नावाचं पुस्तक होतं स्वतः त्या त्याच्या वाचक होत्या. महाराणींना वाटलं की आपल्याकडून काहीतरी मदत आपण ह्या डिड्रो यांना करूया म्हणून त्यांनी त्यांची पूर्ण पुस्तक संग्रह 1000 पौंडला विकत घेण्याचा प्रस्ताव टाकला. तेव्हाची 1000 पौंड म्हणजे आताची 1.5 लाख पौंड. तो प्रस्ताव डिड्रोनेही स्वीकारला. या पैशात आलेल्या पैशांमध्ये डिड्रो त्याच्या मुलीचं खूप छान लग्न अगदी थाटामाटात केलं आणि स्वतःची हौस म्हणून त्याने एक केशरी रंगाचा पायघोळ झगा स्वतःसाठी विकत घेतला. पण काही दिवसांनी त्याला असं जाणवायला लागलं की हा आपण घेतलेला जो गाऊन आहे पायघोळ गाऊन आहे त्याला साजेसं वातावरण आपल्या घरात नाही. त्याला त्याचं पूरक वातावरण आपल्या घरात नाही. म्हणून त्याने स्वतःमधल्या काही सवयी बदलवल्या. स्वतः घरातल्या काही वस्तू बदलवल्या. त्याने घरामध्ये वेगवेगळ्या फ्रेम्स लावल्या. आपले अंथरुणं जे होते जुने ते विकून त्याने नवीन अंथरुणे विकत घेतले. वेगवेगळं फर्निचर विकत घेतलं. एका खरेदीतून दुसरी खरेदी, एक वस्तू मिळवण्यासाठी दुसरी खरेदी, दुसरी मिळवण्यासाठी तिसरी खरेदी, हे ते खरेदी चक्र असतं. त्याला डिड्रो इफेक्ट म्हणजे स्वतः त्या तत्त्वज्ञाच्या नावानेच त्या प्रोसेसला डिड्रो इफेक्ट अशा नावाने ती प्रसिद्ध झालं. अशा काही बऱ्याच गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सवयींवरती अवलंबून असतात. ही जी डिड्रो इफेक्ट ही जी पद्धत होती ती आपणही आपल्या आजच्या जीवनामध्ये वापरत असतो. समजा आपण एखादी साडी किंवा एखादी ड्रेस विकत घेतला त्याच्यावरती मॅचिंग आपल्याकडे कानातलेच हवे, त्याच्यावरती आपल्याकडे चप्पलच हवी, पर्स हवी, लिपस्टिक हवी, असं हा जो चक्र चालू असतं साखळी चक्र खरेदी करण्याचा आणि त्या सवयी आपल्याला लागलेल्या असतात आणि त्याच्यातनं आपण चांगलं दिसण्याकडे आपण प्रयत्न करत असतो. आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक होण्याचा आपण प्रयत्न करत असतो. थोडक्यात सवयीत स्पष्टता आणा हा जो नियम आहे ज्यामध्ये जे 4 त्यांनी पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिलं म्हणजे सूचना, दुसरं म्हणजे इच्छा, तिसरं म्हणजे प्रतिसाद आणि चौथं म्हणजे परिणाम.